माझ्यासाठी आराम तो हराम आहे. मला स्वतःसाठी टाईम नाही बघा. इथं एक काम झालं की दुसरं काम माझ्यासाठी तयारच असतं. आत्ताच काम आवरलं होतं माझं आणि आज ट्रॉल्या वगैरे सगळं पुसून काढलं. कारण की ते पण नाही पुसलं तर मग त्याच्यावरती पण असं डागं दिसतात, म्हणून त्याला पण पुसूनच घ्यावं लागतं. एक हात मारला रोजच्या रोज तर मग जास्त खराब पण होत नाही. आणि पूर्ण भाजीपाला निसेपर्यंत 4:30 वाजून गेले. मग काय सगळीकडं झाडू वगैरे मारून घेतला, चहा वगैरे झाली त्यांची. मग म्हटलं चला आता आपला स्वयंपाकाचा टाईम पण झाला. तर इथं घेतली मी मेथीची भाजी करायला. आणि मेथीची भाजी ना सुक्कीच करणार आहे मी, ताजी. मी मोबाईलवरती बघितलं असे टोमॅटो कट होतात, पण माझे तर झालेच नाही. जाऊ द्या, चला चाकू आहे ना आपल्याकडं. मेथीची भाजी छान येऊ लागली आता मार्केटमध्ये. आणि करडीची भाजी पण खूप छान आली होती. आमच्या इथं भाज्याच आणलं आहे बघा आज. आणि इथं मी आहे ना टोमॅटो कट करून घेतलं आहे. आणि आता करूया आपण मेथीची भाजी. याच्यामध्ये ना तेल टाकून देते गरम होण्यासाठी. आता इथं थोडेसे वार करून घेते मेथीच्या भाजीवर. मेथीची भाजी आहे ना 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतली बरं का. खाली आहे ना अशी थोडीशी माती निघते. आणि इथं एक टोमॅटो टाकून दिला, छान असा परतून घेतला. आणि त्याच्यामध्ये आता टाकून दिली आहे मेथीची भाजी. मुगाची डाळ आहे ना मी भिजायला टाकली होती साल्ट्याची. आता ती पण टाकून दिली, थोडंसं परतून घेतलं. आणि याच्यामध्ये ना हिरवी मिरची आणि लसूण वाटला आहे. लसूण जास्त नाही, थोडासा वाटला आहे, साधारण 2-3 पाकळ्या फक्त. आणि चवीनुसार मीठ. आणि ह्या भाजीमध्ये ना पाणी वगैरे टाकायची आवश्यकता नाही आहे, आमचंच पाणी सुटतं तिला. झालं आता एवढीच भाजी करायची होती. आणि सकाळचं आहे ना पोळेल ताक पडलेलं आहे बघा. आणि इथं चपात्या भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि आता मी थोडीशी केसाची काळजी घेते माझ्या, कारण की केस आहे ना इतके गळू लागले माझे. मग असं सिरप सोडून घेते केसामध्ये. त्याच्यावरती लिहिलेलं आहे फक्त 4-5 थेंब सोडायचे आणि हलकी अशी मालिश करून घ्यायची. मग मी काय केलं, सासूबाईलाच म्हटलं द्या एवढी मालिश करून केसाची. त्या काही नाही म्हणल्या नाही, कारण की माझ्या केसाची काळजी आहे ना त्याच खूप जास्त घेतात खरंच बरं का. ही बॉटल मी आत्ताच मागवलेली आहे, अजून रिझल्ट काही मिळाला नाही, कारण की पहिलीच बार आहे. एक बॉटल यूज केल्यावरती कळेल आपल्याला कशी ते. हे सिरप वापरल्यावरती केस नाही धुतले तरी पण चालतं. मला जर चांगला रिझल्ट मिळाला तर मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. चला तर आजचा व्हिडिओ इथपर्यंतच. तर भेटूया एक अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.